प्रिय अजित दादा, दरवर्षी 22 जुलैला आनंदानं साजरा होणारा तुमचा वाढदिवस यंदा पहिल्यांदाच तो वाढदिवस म्हणून नाही तर जयंती म्हणून साजरा करावा लागणार आहे. हे शब्द उच्चारतानाही मन भरून येतं, कारण जयंती साजरी होते ती आठवणींची. आणि आम्हाला तर अजूनही वाटतं तुम्ही कुठल्या तरी दौऱ्यावर गेला आहात आणि पुन्हा बारामतीच्या रस्त्यावर दिसाल. खरं सांगायचं तर गेल्या 5 महिन्यात असा एकही दिवस गेला नाही की तुमची आठवण आली नाही. लोक म्हणतात काळ सगळ्या जखमा भरून काढतो, पण तुमच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी मात्र दिवसेंदिवस अधिकच जाणवते आहे दादा. बारामतीत आजही विकासाची कामं सुरू आहेत, पण दादा, या प्रत्येक कामाकडे पाहताना एकच विचार मनात येतो. ही स्वप्न पाहणारा आपला कामाचा माणूस आज आपल्यात नाही. तुमच्या जाण्यानंतर अनेक कार्यक्रम झाले, अनेक उद्घाटने झाली, अनेक बैठका झाल्या, पण प्रत्येक ठिकाणी एक खुर्ची रिकामी असल्यासारखं वाटलं. कारण बारामतीसाठी विकास हा फक्त विषय नव्हता, तो तुमचा श्वास होता दादा. यंदाचा संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा झाला, टाळ मृदुंगाचा निनाद झाला, वारकऱ्यांच्या जयघोषानं बारामती दुमदुमली. पण गर्दीच्या त्या महासागरात तुमची उणीव प्रत्येकाला जाणवत होती. वर्षानुवर्षे पालखीच्या स्वागतासाठी धावणारा, वारकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर असणारा आपला दादा आज दिसत नव्हता. त्या दिवशी अनेकांच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. दादा, देवानं आमच्याकडून बारामतीच्या विकासाचा विठ्ठलच हिरावून घेतला. आज तुमचा पुतळा उभारला जाईल, उद्या भव्य स्मारकही उभं राहील. तुमच्या नावाचे चौक, इमारती आणि स्मृतीस्थळं तयार होतील. पण या सगळ्यात तुमचा तो हसरा चेहरा, लोकांच्या अडचणी ऐकणारा स्वभाव आणि हे काम झालंच पाहिजे म्हणत झटणारी जिद्द कुठून आणणार? आजही बारामतीत एखादा नवीन रस्ता तयार होतो, एखादी इमारत उभी राहते, एखादा शेतकरी आनंदानं हसताना दिसतो, तेव्हा वाटतं दादा अजूनही इथेच आहेत, या मातीत, या विकासात, या लोकांच्या प्रेमात. दादा, तुम्ही शरीरानं दूर गेला असाल, पण बारामतीच्या प्रत्येक श्वासात आजही तुम्ही जिवंत आहात. तुमची वाट पाहणारा एक बारामतीकर.